श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। 16व्या अध्यायामध्ये भगवंतानी गरुडाला जिवंतपणी जे श्राद्ध करायचं आहे त्याचा जो विधी आहे तो विधी सांगितला। 16व्या अध्यायामध्ये सांगितला, हे गरुडा, त्याच्यानंतर जो अग्निहोत्रीय हे जगामध्ये अतिशय शुद्ध असं दाम्पत्य, त्याच्यामधला एक जर मरण पावला तर मग त्याला अग्निहोत्री ब्राह्मणाला, त्या अग्निहोत्रीला दक्षिण, गार्हपत्य, आहवनीय या 3 अग्नी जे आहेत त्या अग्नीनं त्याचं जे प्रेत आहे ते त्याचं प्रेत दग्ध करावं। सपिंडातील सगळ्यांनी मिळून त्याला अग्नी लावावा। तिथं अग्निहोत्र ब्राह्मणासाठी वेगवेगळी पात्र ठेवावे। याचा वेगवेगळा जो प्रयोग आहे तो सांगितला गेलेला आहे, तो संस्कृतामध्ये सांगितलेला आहे, पण इथं ग्रंथ वाढेल याच्यासाठी तो दिलेला नाही। त्याच्यामुळे श्रोत्यांनी संदेह ठेवू नये असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत। असो, अशा पद्धतीनं सहगमन विधी जो आहे तो मी आत्ता हे गरुडा तुला सांगतो, ऐक। जो मरण पावलेला आहे त्याला यमाचे दूत त्यांच्या पाशामध्ये बांधून नरकाकडे नेत असतात। नरकाचं स्थान जरी पावला गेला तरी तो यमाच्या किंकराच्या, यमाच्या दूताच्या स्वाधीन असतो। सर्व कर्मांनी वेष्टित अतिशय दीनवदन असा नरकाच्या ठिकाणी तो तिष्ठत असतो। त्याच्या पत्नीनं जर सहगमन केलं तर त्याचा उद्धार होतो। जसं गारुडी सर्पाला बिळातून बाहेर काढतात त्या पद्धतीनं पत्नी ही पतीला सोडवून करीत असते, बाहेर काढत असते। पती जरी, नवरा जरी ब्रह्महत्यारी असला, केलेल्या उपकाराची जाण धरणारा नसला, कृतज्ञ असला किंवा मित्रांशी द्रोह करणारा असला, तरी अशा दुर्जनाला सुद्धा सती जी आहे, पतिव्रता जी आहे ती उद्धरून नेऊ शकते। म्हणून नवऱ्याच्या बरोबर सहवर्तमान स्वर्गामध्ये त्यांना सुखाची प्राप्ती होते। 3.5 कोटी एवढे केस त्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावरती असतात आणि तेवढी 1000 वर्ष स्वर्गाचा सुख सोहळा जो आहे तो नवरा बायको भोगतात। आई आणि वडिलाचं कुळ तारून नेण्याची क्षमता त्या पतिव्रतेमध्ये आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं 3 कुळांना तारणारी आणि म्हणून दुष्ट प्रतिकूल चित्ताची जरी स्त्री असली, जरी समजा काम, क्रोध, मोह यानं जरी ती व्यापलेली असली तरी सुद्धा अंतकाराच्या वेळेला भ्रताराला, आपल्या पतीला स्मरून तिनं प्रीतीनं जर त्याच्याबरोबर सहगमन केलं तरी ती अत्यंत पावन या त्रिभुवनामध्ये पवित्र आणि पुण्यवान होते। जर त्या सहगमन करणाऱ्या स्त्रीचं बाळ हे लहान असेल किंवा ती गरोदर असेल किंवा ती विटाळशी झालेली असेल, ती ऋतुकाळामध्ये असेल, तर मात्र तिनं पतीच्या बरोबर सहगमन करू नये। ती जर रजस्वला असली आणि ती जर सहगमन करू लागली तरी तिच्याविषयीचा असणारा वृत्तांत हे गरुडा तू सावधपणानं ऐक, त्याची काय रीत आहे असं भगवंत गरुडाला सांगतायत। तर ज्या असणाऱ्या 4 पायल्या आहेत त्या 4 पायल्या साळी घ्याव्या आणि त्या साळी कांडण्यासाठी त्या रजस्वला स्त्रीला द्याव्या आणि मुसळानं त्याच्यावरती घाव घालायला सांगावे। मुसळाचे घाव घालत असताना तिच्या असणाऱ्या तिचा तो रुधिर स्रव जादा होईल आणि ज्या वेळेला तिचा
तो रुधिरस्रव बंद होईल त्यावेळेला मग तिला वेगवेगळे स्नान घालावे आणि त्याच्यानंतर मग 20, 30, 10 अशा गायी दान कराव्या, त्या ब्राह्मणांना द्याव्या. ब्राह्मणाकडून त्यांच्या वचनानं शुद्ध व्हावं आणि मग तेच शरीर जे आहे ते होम करण्यासाठी ब्राह्मणांच्याकडून परवानगी मागावी. ब्राह्मणांच्याकडून त्याचा विधुशास्त्राचा काय आहे तो जाणून घ्यावा. आणि मग जर एखादा पती प्रवासामध्ये मरण पावलेला असेल तर त्याच्या अस्थी आणून मग त्याच्यानंतर त्या पतिव्रता स्त्रीनं सहगमन करावं, असं गरुडाला भगवंत सांगू लागलेलं आहे. पती जर रात्री मरण पावला तर सूर्योदयाच्या वेळेला आचार्यांना बोलावून सहगमनाचा जो विधी आहे तो त्यांच्याकडून ऐकावा, सर्व संभार सिद्ध करावा. त्याच्यानंतर पतीचं प्रेत घेऊन स्मशानामध्ये जावं, तिथं असणारी झोपडी करावी, विष्णू भगवंताचं यथाविधीनं पूजा करावं. त्याच्यानंतर शुद्ध अशी तिथं चिता रचावी, त्याच्यामध्ये लाकडं आणि गाईच्या शेणानं सारवलेली जागा असावी. स्नान करावं, नवीन वस्त्र नेसावं आणि मग पुण्याह वाचन तिथं करावं. लक्ष्मी नारायण ब्राह्मणाची धूप दीप उपचारानं पूजा करावी. आपले जे नातेवाईक आहेत त्यांना प्रसन्न करावं. महादेवाची त्यांच्या गणासहित पूजा करावी आणि मग देश कालादी संकल्पाचा उच्चार करावा. माझ्या शतजन्मीचे पाप जळून जावो, जे काम अकाम रूप झालेलं आहे ते मग मंत्र उच्चारानं त्या स्त्रीला ते बाधू नये म्हणून मंत्राची असणारी टीका करू नये याच्यासाठी ती स्वभावानं टाकलेली नाही. ती संस्कृतामध्ये पाहून श्रोते जन जे आहेत त्यांनी ते समजून घ्यावं असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं संपूर्णता करावी, पुष्पांजली अर्पण करावी, वस्त्र अलंकार दान द्यावे, पुत्राधिक जे आहेत त्यांना शुभ आशीर्वाद द्यावा आणि मग त्या साध्वीनं त्या पतिव्रतेनं चितेवरती जळून अग्नीला नमस्कार करून 3 वेळा मंत्र म्हणावा. भगवान विष्णू भगवंतासाठी आणि मग मंत्रोक्त असं अग्नीला अर्घ्य द्यावं, मग सूर्याला अर्घ्य द्यावं. त्याच्यानंतर जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना नमस्कार करावा. अशा पद्धतीनं सूर्याला अर्घ्य देऊन पतीचं जे मुख आहे ते मुख पाहून चितास्थानी त्या स्त्रीनं म्हणावं की तू ब्रह्मा आहेस, तूच रुद्र, तूच सूर्य, तूच ब्रह्मदेव आहे, तूच इंद्र आहे, तूच अष्टवसु आहे, तूच परमात्मा सर्वेश्वर आहेस. हे विष्णू भगवंता मी तुला शरण आहे, पतिरूपी तूच आहेस असं विष्णुरूपी पतीला भावून मग स्वर्गामध्ये असो किंवा नरकामध्ये असो मी तुमच्या पाठीमागून शीघ्र येते आहे. ब्रह्महत्यादी पापापासून आणि यमलोकातून ब्रह्म विष्णू साक्षी सूर्य हे साक्षीला असताना मी यमलोकातून आणि पापापासून तुमची सोडवणूक करीन. आणि जशाच पद्धतीने दिशांचे स्वामी यांना साक्ष ठेवते आहे. सूर्यनारायण असेल, चंद्र असेल, वायू असेल, अग्नी असेल, आकाश असेल, भूमी, सलील, रात्र दिवस सगळे देव माझं सहाय्य होत आणि मला माझ्यावरती तुष्ट राहोत असा उच्चार करून हरिद्र कुंकुम असं वस्त्रदान करावं. 5 सुवासिनींना सुपामध्ये सौभाग्याचं दान द्यावं. देवांची निमंत्रणा करावी. सती सत्यपरायणा, सत्व पूर्ण लक्ष्मीनारायणा असं म्हणून संतुष्ट करावं.
सहसाहित्यासहित मोठं हे भगवंता तुला मी सत्व माझं गहन असं दान देते आहे असं म्हणावं. त्याच्यानंतर काजळासहित रत्न पंचक जे आहे ते बांधलं जावं. मोती त्या वस्त्रामध्ये घालावे आणि मग मंत्रोच्चार ब्राह्मणाच्या आज्ञेनं करावा असं बोलून मग ते विद्युक्त अधिकारानुसार कृत्यविधी पूर्ण करावा. त्या आहुती मंत्राची जी काही मांडणी आहे ती श्रोत्यांनी संस्कृत ग्रंथामध्ये पाहावी. सहगमन प्रयोग जो आहे तो असा वेगळा तिथं मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं सर्व विधान तिथं वास्तविक तिथं आहुती सोडून पुढं जे अनुसंधान आहे ते एक आग्रचित्त श्रोत्यांनी ऐकावं, त्याला कुठलंही दोषण ठेवू नये. आणि म्हणून अग्न्यादी रुद्रापर्यंत 10 आहुती आहेत. विधान झाल्यावरती मग देवाग्नी यांना चांगल्या मार्गानं विसर्जन करावं. मग अनेक दानं करावी, चितापूजन करावं आणि 3 प्रदक्षिणा करून पुष्पांजली अग्नीला अर्पण करावी. मग मंत्र बोलावा. त्याचा अर्थ असा, तू अग्नी सर्व भूतांचा या चराचरामध्ये साक्षीवंत तुझा प्रचार आहे. देवास तू सर्व जाणणार आहेस. मानव योनीचे विशेष आणि मी वैधव्याला भिवून माझ्या पतीच्या बरोबर सहगमन करते आहे. सत्वमार्गाने मला तुने माझ्या भ्रताराच्या जवळ हे शरीर दहन करून मला दिव्य असा देह प्रदान करून दे. तशाच पद्धतीनं माझ्या पतीचा देह त्याचं सर्व पाप समूळ जाळून मग माझ्या भ्रतार जो आहे, माझा जो पती आहे, त्याला स्वर्गाला ने आणि असं म्हणून हा देह तुलाच मी आलिंगन करत आहे असं बोलून खोलीत घ्यावं. आणि मग त्या झोपडीला त्या पतिव्रतेनं स्वतः आग लावावी, पतीसह दग्ध व्हावं. असं सतीनं पतिव्रतेनं सहगमन करावं. प्राणोत्क्रमण झाल्याच्या नंतर, मरण पावल्याच्या नंतर पुढचं तिच्या मुलानं जी क्रियाकर्म आहे ती सर्व पूर्ण करावे. भक्तियुक्त अंतकरणानं पुढचं जे देहिक कर्म आहे ते पूर्ण करावं. त्याच्यामध्ये किंचितसुद्धा अंतर पडू देऊ नये. असं हे सतीचं समस्त महापवित्र असं यथोचित जे आख्यान आहे ते हे गरुडा मी तुला सांगितलं गेलेलं आहे. असं गरुडाला स्वतः भगवंत निवेदन करतायत. शौनकादिक ऋषींना सूत हे सर्व कथन करतायत आणि माधव ग्रंथकर्ते आपल्याला कथन करतायत. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे सहगमन विधी वर्णनम नाम 17 श्रीकृष्णार्पणमस्तु.